संशयित दहशतवादी एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। होय, देहू रोडचे पर्यटक श्रीजीत रमेश आपल्या कुटुंबासोबत पहलगाम व्हॅलीमध्ये फिरायला गेले होते आणि यावेळेस आपल्या मुलीचे फोटो काढत असताना संशयित दहशतवादी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचा दावा श्रीजीत रमेश यांनी केलेला आहे। श्रीजीत रमेश यांनी हे फोटो आणि व्हिडिओ आता NIA ला दिलेले आहेत अशी माहिती आहे। व्हिडिओमध्ये मागून जाणारे दोघे जण हे संशयित दहशतवादी असल्याचा दावा श्रीजीत रमेश यांनी केलेला आहे। जे फोटो सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचे समोर आणले होते त्याच फोटोंवरून त्यांनी हा दावा केलेला आहे। हे जे लोक आहेत हे दोन व्यक्ती जे तेच संशयित दहशतवादी आहेत असा दावा त्यांनी केलेला आहे आणि NIA ला त्यांनी व्हिडिओ आणि फोटो आता पाठवून दिलेले आहेत। त्यामुळे आता तपास यंत्रणा या संदर्भात देखील तपास करणार आहेत। श्रीजीत यांनी हा एक मोठा दावा केलेला आहे। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि व्हिडिओ आता NIA ला देण्यात आलेले आहेत। NIA कडून संशयित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। संशयित दहशतवाद्यांनी हल्ल्याआधी रेकी केल्याचा संशय आहे। देहू रोडचे पर्यटक श्रीजीत रमेश यांनी हा दावा केला आहे। काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पर्यटक गेले त्यांच्यावर बेछूट गोळीबार जो है तो आतंकवादियों घातलेला है। पहलगाम से 7.5 किलोमीटर दूरी पे बेताब वैली बोल के एक वैली है। तो बेताब वैली में जो है हम घूमने गए थे और वहाँ पे जो है मेरी 6 साल की जो बच्ची है उसका हम रील बना रहे थे। तो रील के अंदर 2 आदमी लोग जो है वो रील के साथ कैद होके आए थे। ये पूरा जो वारदात था जब हम श्रीनगर में थे तो हमको मालूम पड़ा कि 22 तारीख को वहाँ पे फायरिंग होगा वगैरह, और हम उसके बाद जम्मू आए। जम्मू से हम घर आए। घर आने के बाद जो है सिक्योरिटी फोर्सेस ने 4 आतंकवादी लोगों का जो है फ़ोटो पब्लिश किया टीवी में, मीडिया में। और वो फ़ोटो देखने के बाद हम हैरान हो गए कि इसमें से 2 जो फ़ोटो है वो हमको जाना पहचाना लगा। तो मैं और मेरी जो वाइफ है हम लोग ने रात भर जितने हमने पहलगाम और बेताब वैली में फ़ोटोज़ और वीडियोस निकाले थे वो सारे हमने सर्च किया। तो जैसा मैंने कहा कि मेरा जो 6 साल की बच्ची है उस वीडियो के अंदर जो है ये दोनों आतंकवादी जो है चलते हुए दिखा है। ये 100% हमको क्यों सस्पेक्ट लग रहे हैं, क्योंकि जो उस टाइम पे अगर आप देखते हो तो मेरी जो बच्ची है वो सिंपल ड्रेस में थी, वहाँ पे कोई ठंड नहीं था। लेकिन जो वीडियो के अंदर जो दिख रहा है उसमें वो प्रॉपर कश्मीरी जो उनका जो गर्मी का जैकेट है वो डालकर जो बंदे हैं वो एकदम सस्पिशियस जगह से जा रहे थे। हाइट, वेट, उनका बॉडी स्ट्रक्चर जो है वो जो सिक्योरिटी फोर्सेस ने जो इशू किया है जो फोटोज़ उसके हिसाब से 2 नंबर और जो 4 नंबर का जो आतंकवादी है वही लग रहा था। तो उस डाउट को लेके जो है हम लोग ने NIA जो दिल्ली है नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी को बताया, जिसके बाद उन्होंने कुछ नंबर्स के ऊपर डिटेल्स भेजा और हमने वो वेरिफिकेशन के लिए आगे भेजा है। दिलीप कांबळे, साम TV, मावळ। तर पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले दहशतवादी हा अबू सलाह हा आहे असा दावा करण्यात आलेला आहे। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी दिवसेंदिवस होताना बघायला मिळतात। कारण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर 4 दहशतवाद्यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्या संदर्भात अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणा देखील करताना बघायला मिळतात। मात्र एक महत्त्वाची बातमी जी आहे ती महाराष्ट्रामधून मिळालेली आहे। कारण महाराष्ट्रातील मावळ प्रांतातील रमेश चंद्र हे जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्याच्या 7 दिवस अगोदर बेताल व्हॅलीमध्ये फिरायला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या लहान मुलीसह एक रील बनवला। या रील मधून 2 दहशतवादी मागच्या बाजूने संशयास्पदरित्या फिरताना त्यांना दिसून आले होते। मात्र जेव्हा पहलगाम येथील दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस या 4 दहशतवाद्यांचे फोटो बघितल्यानंतर त्यांनी त्या रील मधील असलेल्या व्यक्तीचा फोटो बघितला आणि त्यांना दोन्ही चेहऱ्यांमध्ये साम्य आढळून आलं। त्यांनी अखेर हा फोटो हे रील जे आहेत ते NIA कडे सुपूर्द केलेले आहेत। हा व्यक्ती संशयास्पदरित्या बेताल व्हॅलीमध्ये फिरत असल्याचं मतही रमेश चंद्र यांनी व्यक्त केलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने तो त्या बेताल व्हॅलीमध्ये फिरत होता त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी मोठं प्लॅनिंग करत असावा असा संशय त्यांनी